औषधी भांडाराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयाची औषधे जळून खाक झाली। या नूतन ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन होऊन 3 महिने सुद्धा झाले नाहीत, तर अचानक शॉर्ट सर्किटने कसे झाले हे नक्की? ही चूक कोणाची? ही बाब संशयास्पद आहे। याबाबत सिव्हिल सर्जन ढेले यांच्याशी संपर्क साधला असता शिरूर आनंदपाळचे औषध निर्माते 1 महिन्यापासून मेडिकल रजेवर आहेत, त्यामुळे औषध भांडार चक बंदच आहे। त्यामुळे लातूरवरून टीम घेऊन पंचनाम्यासाठी येत आहेत, अशी माहिती ढेले यांनी दिली। ही बाब 25 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून कर्तव्यावर हजर असलेले डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ तात्काळ अधीक्षक डॉक्टर पुरी व देवंगरे यांच्याशी संपर्क साधून घडली घटना सांगितली। ॲडमिट रुग्णाला तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले। डॉक्टर पुरी यांनी 2 वाजता अग्निशमन दलाला पाचारण करून बोलावण्यात आले, तेव्हाच रूमचे कुलूप तोडून आग विझवली। तोपर्यंत सर्व साहित्य औषधे जळून खाक झाली होती। यासाठी लातूरहून उपजिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी पाठक यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व पाहणी केली व अंदाजे 7 ते 8 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे, असे सांगण्यात आले। यावेळी डॉक्टर देवंगरे यांनी सविस्तर दिलेली माहिती व डॉक्टर पाठक यांनी खास समाज गर्जना न्यूज मराठीसाठी मुलाखत दिली। लॉक तोडल्यानंतर मग आम्ही एंट्री केली, ते पण अग्निशामक दल समोर असताना आम्ही एंट्री केली लॉक घालून, नाहीतर आम्ही एंट्री केली नाही। मध्ये नुसते बॉम्ब फुटत होते, जोर जोरात आवाज येत होते। रात्री जे औषधी भांडार जे जळालेलं आहे, शॉर्ट सर्किटमुळे जळालं का आणखीन कशामुळे जळालं, आपण जे पाहिलं काय म्हणाले आपण? सध्या तरी इथं ग्रामीण रुग्णालय शिरूर आनंदपाळ येथे आत्ता व्हिजिट केली असता असं लक्षात येतं आहे की मेडिसिन स्टोअर जे आहे ते तिथे स्टॉक ठेवलेला होता, तर ते पूर्णपणे जळालेलं आहे। आणि बहुतेक ह्याचा प्राथमिक अंदाजानुसार तरी सध्याच्याला प्राथमिक दर्शनी असं दिसून येतं की शॉर्ट सर्किट झालेलं असावं आणि त्याच्याच अनुषंगाने हे नुकसान झालेलं आहे। यामध्ये कितीचं नुकसान झालं असं अजून सध्याच्याला अशी एक्झॅक्ट किंमत नाहीच कळत आहे, परंतु एक आम्ही त्याच्यावरती कोणते आयटम्स गेलेले आहेत काय नाही ते काढतोय आणि त्यानुसार त्याची किंमत ठरवतो। आपल्या इथं अग्निशमन पंप असून सुद्धा हे असं कसं झालं? नाही, जरी पंप होते तरी आम्ही अग्निशामक दलाला बोलवून त्याप्रमाणे त्याच्यावरती जे मेजर्स घ्यायचे होते ते त्यावेळेस घेतलेले आहेत। त्याच्यामुळे होणारं जे नुकसान होतं ते कमी प्रमाणात आता सध्याच्याला कमी प्रमाणात झालेलं आहे। यामध्ये 2 महिन्यापासून हे भांडार रूम बंद आहे, औषधी भांडार। हां, त्याची पण प्राथमिक चौकशी होईल आणि त्यानुसार मग त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाईल। धन्यवाद सर। धन्यवाद।